नमस्कार मुली नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासन वित्त विभागामध्ये एक पदभरती सुरू करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला सहसंचालनालय लेखा व कोषागार विभाग नागपूर यांची या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली। या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। मित्रांनो चला सुरू करूया। ओके, तर मित्रांनो महाराष्ट्र शासन वित्त विभाग महासंचालनालय लेखा व कोषागार विभाग नागपूर यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन वित्त विभागामार्फत या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल यांची या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोषागारी नागपूर विभागामध्ये या ठिकाणी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यांची कनिष्ठ लेखापाल गट क सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला mahakosh.maharashtra.go.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला सहसंचालक लेखा व कोषागार विभाग नागपूर यांच्यामार्फत कनिष्ठ लिपिक पदभरती 2023-24 ची प्रक्रिया असणार आहे। यामध्ये लेखापाल पोस्ट असणार आहेत। वेतन 7व्या वेतन आयोगानुसार S10 मध्ये 29,292-300 दरम्यान एकूण 56 जागा असणार आहेत। हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 10/1/2025 17 वाजल्यापासून ते 9/2/2025 23:59 मिनिटापर्यंत तुम्ही पेमेंट फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर पेमेंट सुद्धा मित्रांनो तुम्हाला 9/2/2025 दरम्यान तुम्हाला ठिकाणी पेमेंट करायचं आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण जागा कोणकोणत्या किती असणार आहेत पाहणार आहोत। एकूण 56 जागा असणार आहेत। लेखापाल कनिष्ठ लेखापाल पोस्ट असणार आहेत। 19 जातीसाठी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण 2, महिला 2, माजी सैनिक 1, अंशकालीन पदवीधर 1। त्याचबरोबर 19 जातीसाठी सर्वसाधारण 1, महिला 1, माजी सैनिक 1 असणार आहेत। भटक्यासाठी अ सर्वसाधारण 1, महिला 1, भटक्यासाठी ब सर्वसाधारण 1, महिला 1, भटक्यासाठी क सर्वसाधारण 1, भटक्यासाठी ड सर्वसाधारण 1, महिला 1, ओबीसी सर्वसाधारण 2, महिला 2, खेळाडू 1, माजी सैनिक 1 आणि अंशकालीन पदवीधर 1। विशेष मागास वर्ग सर्वसाधारण 1, महिला 1 आणि अंशकालीन पदवीधर 1 असणार। त्याचबरोबर EWS सर्वसाधारण 2, महिला 2, माजी सैनिक 1 आणि मित्रांनो अंशकालीन पदवीधर 1 जाईन पदभरती असणार। त्याचबरोबर SC/BC साठी सर्वसाधारण 2, माजी सैनिक 2, महिला 2, महिलांसाठी 2, माजी सैनिक 1 आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 1 जागा पदभरती असणार। त्याचबरोबर अराखीव म्हणजे ओपन साठी सर्वसाधारण 6, महिला 5, खेळाडू 1, माजी सैनिक 3, अंशकालीन पदवीधर 2, भूकंपग्रस्त 1च जागा असणार आहेत आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 1 अशी पदभरती असणार। त्याचबरोबर अनाथांसाठी सर्व समांतर 1 आणि दिव्यांगांसाठी सर्व कॅटेगरीसाठी 1 जागा पदभरती असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म TCS द्वारे फॉर्म भरायचा आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल निर्मिती, अर्ज सादर आणि परीक्षा शुल्क तुम्हाला भरायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला एक्झामचे 3 तुम्हाला सेंटर टाकायचे आहेत। त्याचबरोबर फोटो मित्रांनो फोटो अपलोड करायचा आहे। फोटो 3:5:5 4:5 दरम्यान अपलोड करायचा आहे आणि मित्रांनो त्याचे वेट 80 KB ते 200 KB पिक्सेल असणं आवश्यक राहणार। त्याचबरोबर सही मित्रांनो ब्लॅक पेन बॉल पेन या ठिकाणी सही स्कॅन करायचे आहेत। सहीची साईज 140 ते 180 सेंटीमीटर पिक्सेल असणं आवश्यक राहणार। 80 ते 200 KBच्या आत तुम्हाला सही अपलोड करायचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला SSC किंवा तत्सम डॉक्युमेंट्स, जन्मतारीख, वयाचा पुरावा, शैक्षणिक डॉक्युमेंट, टंकलेखन, MSCIT कॅटेगरी, EWS, नॉन क्रिमिनल, माजी सैनिक, समानता आरक्षण, गॅझेट, नावामध्ये बदल असल्यास त्याचं, डोमासेल, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, मराठी भाषेचं नॉलेज, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त पालक आणि माजी सैनिकांचे प्रमाणपत्र अशी डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे। सदर डॉक्युमेंट्स ही PDF डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करायचे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ऑनर फी असणार आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी। त्याबरोबर तुम्हाला परीक्षा शुल्क असणार ओपनसाठी 1000 आणि कास्टसाठी 900 रुपये फी असणार। फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहे। फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता। यामध्ये मित्रांनो तुम्हाला सिलेबस असणार आहेत, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत, मराठी असणार आहेत, 25 प्रश्न 50 गुण, इंग्लिश 25 प्रश्न 50 गुण, सामान्य 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण अशी 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम असणार आहेत। 2 तास वेळ तुम्हाला असणार। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं OMR कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन प्राप्त झालेले प्रवेशपत्र PDF स्वरूपात तुमच्या या ठिकाणी जपून ठेवायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा मागवल्या जाणार आहे। त्याचबरोबर कनिष्ठ लेखापाल पदासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची मौखिक चाचणी म्हणजे मुलाखत नसणार आहेत। सदर भरतीमध्ये किमान 45% गुण म्हणजे 45 2 90 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाडायचे आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला
नॉर्मलायझेशन प्रक्रिया ही या ठिकाणी अवलंबण्यात येणार आहे. पात्रता असणार आहेत भारतीय नागरिकत्व आणि मराठी भाषेचं नॉलेज असणं आवश्यक राहणार आहेत. त्याचबरोबर डोमासाईल सुद्धा तुमचं असणं आवश्यक राहणार. वयोमर्यादामध्ये वयोमर्यादा असणार आहेत मित्रांनो 9/2/2025 रोजी किमान 19 वर्ष ते जास्तीत जास्त 28 वर्ष ओपनसाठी, कास्टसाठी 43 वर्ष या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. शैक्षणिक पात्रता असणार मित्रांनो संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार आहे. आणि मित्रांनो तुमचं मराठी 30 आणि इंग्रजी 40 टंकलेखन असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर टंकलेखन हे फॉर्म भरण्याच्या लास्टच्या तारखेपर्यंत तुमचं ग्राह्य धरलं जाणार. त्याचबरोबर इतर अर्थ म्हणजे MSIT टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क असणार आहेत. परीक्षेस हॉल तिकीट सुद्धा तुमचं ऑनलाईन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व आरक्षण तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाद्वारे तुमचं सर्व आरक्षण विहित आरक्षण तुमच्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. ओके, तर ही तुम्ही जाणून लेखा व कोशागार विभाग नागपूर यांची पदभरती व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.